नमस्कार, जय श्रीराम. विषयाची आजची मांडणी करतोय. आपल्याकडे स्वयंघोषित सेल्फ प्रोक्लेम्ड इतिहासकार दरिद्री भोकाटे आहेत आणि ज्यांना 3 गुडघे आहेत ते राऊत. मी तीन गुडघेवाले राऊत. त्यांची बुद्धी गुडघ्यामध्येच आहे, पण त्यांना एक्स्ट्रा एक गुडघा जास्त असल्यामुळे ते 3 गुडघेवाले आहेत. तर त्यांनी काही वाक्य फेकले सोशल मीडियावरती, तर त्याबद्दल आपण त्यांना बोलतोय. पण त्याबरोबरच मला आजच्या या व्हिडिओमध्ये माझा मित्र रघुवीरला पण घ्यायचा आहे. सो दिस इज द फर्स्ट ट्राय. सो लेट अस सी. लेट मी ॲड इन्व्हाइट. रघु, तू आहेस का? सो याच्यामध्ये लेट अस सी. रघुवीरला मी इन्व्हाइट करतोय. सो जयंत, हाय. रघु, तुला मी इन्व्हाइट करतोय. ॲड. सो दिस विल बी अ न्यू एक्सपिरियन्स. रघु, ॲड नाही झाला तू. रघु, पुन्हा एकदा इन्व्हाइट टाक. नाही, पण तू दिसत नाहीये मला. नमस्कार नमस्कार सर्वांना, नमस्कार. यस, मी अप्रूव्ह केलंय. तू आला का बघ आता. लाईट गेली. काही हरकत नाही. या लोकांच्या जीवनातून लाईट आपल्याला घालवायची आहे. यांचं एकच ब्रीद वाक्य आहे, अंधेरा कायम रहे. जय परशुराम नागेशजी. आली का बघ. मी पुन्हा तुला रिक्वेस्ट पाठवतोय, अप्रूव्ह करतोय. एनिवे, आपण तोपर्यंत सुरू करू. मी तुला मधून तुला मी ऍड करत जाईन. नमस्कार नमस्कार अभिजित, नमस्कार. मी अप्रूव्ह करतोय. सो हे जे दरिद्री भोकाटे आहेत, यांनी एक त्यांच्या सोशल मीडियावरती, फेसबुकवरती, नमस्कार मुळे साहेब, त्यांच्या सोशल मीडियावरती, फेसबुकवरती, अरे मी तर तुला लागतोय रघु, परत तुला पाठवते बघ. मी इन्व्हाइट केलंय. एनिवे, मग आता तुला जर होता येत नसेल तर तू त्यामधनं ऍड हो. सो ती पोस्ट तुम्हाला वाचून दाखवतो. त्यांनी काय दिलंय. प्रभू रामचंद्र की जय. आम्ही पण जय म्हणतो. एके दिवशी रामाच्या दरबारात एक ब्राह्मण हातामध्ये मयत झालेले स्वतःच्या लहान बाळाचे प्रेत घेऊन आला आणि रामाला मोठमोठ्याने ओढून बोलू लागला, अरे रामा, तुझ्या राज्यात अधर्म माजला, त्यामुळे माझ्या लहान मुलाचा मृत्यू झाला. चिडलेल्या ब्राह्मणाचा शोकमग्न आवाज ऐकून प्रभू रामचंद्र दरबारातून बाहेर आले आणि ते अत्यंत नम्रतेने त्या ब्राह्मणाच्या जवळ गेले. अत्यंत आदबीने प्रभू रामचंद्र कोपलेल्या ब्राह्मणाचे सांत्वन करू लागले. त्यांनी अधोवदन होऊन अत्यंत विनयाने त्या ब्राह्मणाला शोकाचे कारण विचारले
तेव्हा आपल्या हातातील लहान बाळाचे प्रेत दाखवून तो बोलू लागला, तुझ्या राज्यात एक शूद्र कंसामध्ये ओबीसी SEBC ज्ञानार्जन करू लागला, त्यामुळे माझा मुलगा मृत्यू पावला. हे ब्रह्महत्येचे पातक आहे, हा अधर्म आहे. राम ज्ञानार्जन करणाऱ्या शूद्राला शिक्षा केल्याशिवाय माझा मुलगा जिवंत होणार नाही. ब्राह्मणाचे रक्षण करणे हा तुझा धर्म आहे. तेव्हा प्रभू रामचंद्र धर्मरक्षणाकरता सैन्य घेऊन नगराच्या बाहेर पडले. कोणता शूद्र ज्ञानार्जन करून धर्म बुडवत आहे याचा शोध घेण्यासाठी प्रभू रामचंद्राने जंग पछाडले. सर्व दऱ्याखोरातून जंगल तुडवत प्रभू रामचंद्राने सर्व राज्य पिंजून काढले. शेवटी एका निबिड अरण्यात एक शंभूक नावाचा शूद्र एका घनदाट अरण्यात ज्ञानार्जन करत होता हे दिसले. त्याचे कृत्य वर्ण धर्म विरोधी होते. त्याच्या या ज्ञानार्जनामुळे रामाच्या राज्यातील ब्राह्मणाचा मुलगा मृत्युमुखी पडला होता. त्या ब्राह्मणाच्या मुलाला जिवंत करण्यासाठी प्रभू रामचंद्राने धनुष्याला बाण लावला आणि निबिड अरण्यात एकांतात ज्ञानार्जन करणाऱ्या शंभुकाचा शिरच्छेद केला. शंभुक मृत्युमुखी पडल्याबरोबर त्या ब्राह्मणाचा मुलगा एकदम जिवंत झाला. संदर्भ आहे वाल्मिकी रामायण. खाली परत लिहिलंय की शूद्राने OBC कंसामध्ये ज्ञानार्जन करणे म्हणजे अधर्म, हेच ते रामराज्य होते. बहुजन समाजाला शिक्षण सत्ता यापासून वंचित ठेवणे, गुलाम बनवणे, ब्राह्मणी वर्चस्व अबाधित ठेवणे हाच उद्देश रामायण राम मंदिर यामागे आहे. बहुजन शिकला तर ब्राह्मण मरतो, हे ब्रह्महत्येचे मोठे पातक आहे. त्यामुळे बहुजनांनी शिकायचेच नाही. ही अंधश्रद्धा पिढ्यानपिढ्या जनमानसात रुजवण्याचे अत्यंत क्रूर काम रामायण आणि त्यांच्या समर्थकांनी केलेले आहे. रामराज्यात शूद्रांची ही अवस्था तर अतिशूद्र तथा स्त्रियांची काय अवस्था होती हे समजून घेण्यासाठी जागतिक कीर्तीचे प्राच्य विद्यापंडित शरद पाटील लिखित रामायण महाभारतातील वर्णसंघर्ष हा महत्त्वपूर्ण ग्रंथ जरूर वाचावा. बहुजनांच्या शिक्षणावरती बंदी असणारे रामराज्य आणि राम मंदिर कोणाला हवे आहे, अशा प्रकारची ही पोस्ट आहे. आणि या पोस्टचं जे लेखन केलेलं आहे ते अत्यंत दरिद्री असे भोकाटे मौशे आहेत. तर यांनी याचं लेखन केलेलं आहे. काय आहे की आपल्याला त्यांचा आदर हा केला पाहिजे. कारण भाऊ वड पाचची ही जी संघटना आहे की ज्यामध्ये संध्याकाळी जोपर्यंत तुम्ही 5 रुपयाची पावशेर जोपर्यंत नीट टाकत नाही तोपर्यंत तुमच्या मेंदूला कुठल्याही प्रकारचा चालना भेटत नाही आणि तुम्ही काम करू शकत नाही. तर हे जे भाऊ आहेत हे त्या वड पाचची संघटनेचे मुख्य अध्यक्ष आहेत. रघु मी ट्राय करतो पण होत नाहीये. आय डोंट नो. सो तर हे जे कोकाटे मौशे आहेत किंवा भोकाटे मौशे आहेत यांचं काम काय आहे तर हिरवा गांजा ओढायचा, 5 रुपयाची पावशेर किंवा छटाक ती ट्युबामध्ये दारू प्यायची आणि बोलत असताना तुम्ही जर त्यांना ऑब्झर्व केलात तर ते डोळे असे करतात असे. सो हा जो डोळे असे विस्फारण्याचा प्रकार आहे, जे लोक अतिदारूच्या आहारी गेले असतात, ज्यांना सतत शॉक बसतात, अशा प्रकारचे लोक करतात. तर हे भाऊ त्यापैकीच एक आहेत. त्यांच्याबद्दल आणि मला त्यांचे जे पिताश्री आहेत त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटतं की त्यांच्या घरामध्ये असा नासका आंबा जन्माला आला ज्यांनी घराण्याचं नाव खराब केलं. तर मुळात मुद्दा आहे की वरती त्यांनी सुरू केलंय प्रभू रामचंद्र की जय. आणि हा भामटा काय म्हणतो की ब्राह्मण रामाच्या दरबारामध्ये गेलाय आणि रामाला अरे तुरे करतोय आणि राम डोकं खाली टेकून किंवा खाली डोकं करून ब्राह्मणाशी बोलतोय. म्हणजे ब्राह्मण एवढे पॉवरफुल होते. बघा आजच्या काळामध्ये जेव्हा लोकसंख्या एवढी वाढलेली आहे, जगाची लोकसंख्या 7 अब्ज झाली आहे, भारताची लोकसंख्या 130 कोटी झालेली आहे आणि या 130 कोटीमध्ये तुम्हीच म्हणता 3.5% ब्राह्मण आहेत. तर हे 3.5% आज आहेत, त्या काळात तर फार कमी होते. म्हणजे एवढी मोठी पॉवरफुल ब्राह्मण लोक होते की प्रत्यक्ष देव पण त्यांच्यासमोर झुकायचा. तर बाबा
हा ब्राह्मण म्हणतो म्हणे प्रभू श्रीरामांना की तुझ्या राज्यामध्ये ओबीसी एसीबीसी लोक विद्याध्ययन करतायत. भोकाटे, नक्की तू मद्य प्यायलास का मद्य पिऊन गांजा ओढून तुमचं म्हणजे आपण ते गर्भधारण विधी झालाय हे जरा आम्हाला कळायची इच्छा आहे. हे ओबीसी एसीबीसी हे जे नामांकरण आहेत हे इंग्रजांच्या काळात झालेले आहेत. प्रभू श्रीरामाच्या काळामध्ये ओबीसी पण कोण नव्हते आणि एसीबीसी पण कोण नव्हते. मग त्या काळामध्ये जेव्हा जातीच नव्हत्या, फक्त वर्ण होते, तर तुम्ही कोणाला तुम्ही चुत्यामध्ये काढायची कामं करताय. बर, तुम्ही ज्या ब्राह्मणाचं नाव घेऊन तुमच्यावरती बलात्कार झाला म्हणून तुम्ही रंडीरोणा करताय, मला एक सांगा भोकाटे, मी काय म्हणतो ते नीट ऐकून घ्या. तुम्ही जे म्हणताय की त्या काळामध्ये एसीबीसी ओबीसी या लोकांवरती अत्याचार झाले आणि संदर्भ तुम्ही वाल्मिकी रामायणाचा देताय, तर भोकाटे मला सांगा, वाल्मिकी रामायण वाचलंय तुम्ही? वाल्मिकी रामायण ज्या महर्षी वाल्मिकींनी लिहिलं ते स्वतः एक शूद्र होते. त्यांना वाल्या कोळी म्हणायचे. रामायण ज्या वाल्या कोळीने शूद्रांनी लिहिलेला आहे तो कशाला बरं लिहिल की त्या काळामध्ये शूद्राला लिहायला बंदी होती. काय तर्क बुद्धी वगैरे लॉजिक वगैरे याच्याशी आपला काही संबंध आहे? म्हणजे एक विचार करा की तुम्ही लोक जे आहात ज्यांचा एकच उद्देश आहे की फक्त आणि फक्त हिंदू धर्माला कमजोर करायचा आणि त्याकरता जमेल ते, म्हणजे तुमच्या अब्बाजांकडे टाइम मशीन होतं, त्या टाइम मशीनमध्ये तुम्ही बसून गेले आणि तुम्ही बघितलं की त्या ठिकाणी रामाचा दरबार आहे. रामाच्या दरबारामध्ये तो ब्राह्मण येतोय, शेंडीवाला ब्राह्मण, एक भटुकडा रामासमोर उभारतोय. होय रघुवीर, आय अग्री विथ यू. हा जो हरामखोर माणूस आहे हा म्हणतो की जिजाऊंनी बुद्धाच्या गोष्टी सांगितल्या म्हणतो. तर मला सांगा की तुमच्याकडे टाइम मशीन होतं का की तुम्ही टाइम मशीनमध्ये गेलात? बरं, तुम्ही संदर्भ ज्याचा देताय तो वाल्मिकी रामायण, तो वाल्मिकी स्वतः शूद्र होता. राम नामाचा त्यांनी गजर घेतला आणि वाल्याचा वाल्मिकी झाला. एवढं पावित्र्य, एवढं सामर्थ्य त्या श्रीरामाच्या नावामध्ये आहे. तर मग कुठला शूद्र स्वतःहून लिहिल की बाबा त्या काळामध्ये शूद्रांना लिहायला वाचायला बंदी होती? असं कोण लिहिल का? आम्ही म्हणतो की तुमची जी संघटना आहेत, बामसेप म्हणा किंवा बी ग्रेड म्हणा, तुम्ही रावणाला महामानव म्हणताय. रावण हा एक बलात्कारी होता, रावण हा एक हरामखोर होता आणि आम्ही म्हणतो की रावण एक ब्राह्मण होता. तुमच्या घरामध्ये समजा तुमचा भाऊ किंवा तुमच्या घरातला कोण माणूस हा जर बलात्कारी असता किंवा त्यांनी लोकांवरती अत्याचार केले असते तर तुम्ही त्या माणसात, तो माणूस तुमचा नातेवाईक आहे म्हणून सांगितलं असतं का हो? तर्कबुद्धीचा वापर करा. तुमच्या घरामध्ये जर एखादा खुनी बलात्कारी असेल, तुम्ही सांगाल का की तो माझा नातेवाईक म्हणून? हो, मला अभिमान आहे की माझा भाऊ, माझा काका, माझा बाप हा बलात्कारी होता, त्यांनी बाईवरती अत्याचार केले, त्यांनी खून केले. प्रत्येक माणूस आपल्या घराण्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या लपून ठेवतात. मग आम्ही जेव्हा ब्राह्मण स्वतः म्हणतो की रावण हा बलात्कारी होता, तो ब्राह्मण होता, याचा अर्थ की आम्ही जे वाईट आहे त्या वाईटाला वाईटच म्हणतो आणि जे चांगलं आहे त्या चांगल्याला चांगलंच म्हणतो. या महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा मराठा आणि ब्राह्मण एकत्र आले तेव्हा तेव्हा मुघलांची जी सत्ता आहे ही यांनी उडवून लावली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्राह्मणांना बरोबर घेऊनच हे साम्राज्य उभं केलं. तर तुमच्या पोटात तो पोटशूळ आहे, तुमची फाटते की जर ब्राह्मण आणि मराठा जर एकत्र आले तर तुमचं जे राजकारण आहे हे राजकारण पूर्णपणे संपेल. म्हणून तुम्ही मुद्दामून मराठामध्ये आणि ब्राह्मणामध्ये वाद लावायचा प्रयत्न करताय. अर्थात हे न कळण्या इतकी आता जनता काय दूध खुळी राहिली नाहीये. गेले 2-3 निवडणुकामध्ये तुम्ही जे तोंडावरती आपटताय, तुमचा तो मटण करी म्हणा, त्याला जिंकता आलं नाही. पुन्हा तुमच्या साहेबांनी आपले जे महान आजान ख्वाजा आहेत त्यांनी दुसऱ्या दरवाजाने विधान परिषदेवरती घेतलं. तर मग प्रभू रामचंद्र सेना घेऊन गेले म्हणे आणि त्यांनी त्या शूद्राचा शंभुकाचा वध केला. हा जो शंभुक वध आहे हे वाल्मिकी रामायणामध्ये आहे का? वाल्मिकी रामायणामध्ये उत्तरकांड जे आहे हे उत्तरकांड हे रामायणाचा वाल्मिकी रामायणाचा भाग आहे याचा कुठलाही पुरावा नाही. हे नंतरच्या काळामध्ये जोडण्यात आलेलं आहे. तुम्ही मराठा समाजाला तुम्ही शूद्र म्हणता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्हाला चातुर्वर्ण म्हणजे काय तेच जर माहीत नसेल तर तुमची जी बिन अकलेचे कांदे, तुमचे जे गुडघ्यामध्ये मेंदू भरलेला आहे, तुम्ही त्याबद्दल दुसऱ्यांना दोष का देताय? मुळामध्ये चातुर्वर्ण हे काय आहे? जन्माने जी जन्मती जात ही तुम्ही लोकांनी बळकट केली, तुम्ही लोकांनी कायदे केले. मला एक सांगा, आजपासून एक 200 वर्षापूर्वी उत्तरेमधला एखादा शूद्र जर महाराष्ट्रामध्ये बोलला असता मी ब्राह्मण आहे तर घंटा कोणाला कळलं असतं का? तेव्हा काय अशी हे होती, आधार कार्ड होतं की लिहिलेलं त्याच्यावरती? मग त्यावेळी जन्मानी जात ठरतच नव्हती, कर्मानी ठरायची. इतके दिवस तुम्ही रामायणच तुम्हाला मान्य नव्हतं. तुमचे जे बगल बच्चे आहेत किंवा तुमचे जे वरती इटालियन तुमचे जे मालकीन बसलेले आहे ते तर तुम्हाला म्हणत होते की रामायण घडलंच नाहीये, तो राम सेतूच नाहीये. मग आता अचानक तुम्हाला ही मूळव्याध का झाली? जेव्हा जेव्हा तुमचे गुरु अजान ख्वाजा साहेब अडचणीमध्ये येतात, त्यांच्यावरती लोक टीका करतात, तेव्हा ते काही कुत्र्यांना सोडून देतात भुंकण्याकरता. आणि मग ही कुत्री काय करतात? मोठमोठाने भुंकतात. याच्याबद्दल काय? तुम्ही म्हणा किंवा एक तथाकथित विद्वान आहे, रघु मी अजूनही ट्राय करतो ऍड करायचं पण होत नाहीये. तर जसे काही कुत्रे राष्ट्रवादीने पाळलेले आहेत तसेच काही कुत्रे इटालियन काँग्रेसने पण पाळलेले आहेत. त्यापैकीच एक आहे भुंकणारा म्हणजे 3 गुडघ्याचा राऊत. काय तर म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं ते पेशव्यांनी, मी दाखवतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्ताचं पाणी करून जन्माला घातलेलं मराठा साम्राज्य पेशव्यांनी पळी पंचपात्रात बुडवलं, हा इतिहास आहे. मग राऊत असो का तुम्ही असो, आय एम ट्राईंग इट. होत नाहीये. आणखीन एक जण कोणतं रिक्वेस्ट करते बघू, अमोल सदाशिव कदम. नाहीये, होत नाहीये. त्याच्यामध्ये काहीतरी फेसबुकला प्रॉब्लेम दिसतोय. अरे बोडकीच्यांनो, मला एक सांगा, हा विषय आपण आज घेतोय तर हा विषय तुमच्यासारखे जे भुंकणारे कुत्रे आहेत त्यांचा समाचार घेण्याकरताच करतोय. तर पेशव्यांची मी रघुला ऍड करतोय पण रघु ऍड होत नाहीये. मी अप्रूव्ह करतोय. मला इथं म्हणतात की नो आन्सर. आतापर्यंत मी कमीत कमी 10 वेळा तर ऍड केलेला आहे. सो पेशवे आले कुठून?
तुम्ही जर इतिहासामध्ये बघाल तर पेशव्यांचं जे कर्तृत्व आहे हे खऱ्या अर्थाने जे आलं हे जेव्हा छत्रपती शाहू म्हणजे सध्याचे कोल्हापूरवाले नाहीत तर संभाजी महाराजांचे पुत्र जे औरंगजेबाच्या ताब्यामध्ये होते. औरंगजेब इथे कुत्र्याच्या हालाहाल करून मेल्यानंतर त्यांची सुटका झाली आणि त्यांनी हे साम्राज्याचे छत्रपती झाले. त्यांनी बाळाजी विश्वनाथ भट यांना पेशवा केलं. पेशवा म्हणजे काय? अरे मला येत आहेत ना. पेशवा काय छत्रपती नव्हते, ते स्वराज्याचे नोकर होते, पंतप्रधान होते. तुम्हाला माहिती ना, जे काही पेशवे झालेले आहेत त्या पेशव्यांना त्यांच्या पेशवाईची वस्त्रे स्वतः छत्रपती द्यायचे. आणि छत्रपतींपेक्षा जास्त तुम्हाला कळतं, तुमची अक्कल तेवढी आहे की तुम्ही छत्रपतींनी घेतलेल्या निर्णयावरती शंका तुम्ही उपस्थित करताय. कहा राजा भोज, कहा गंगू तेली. अर्थात ही एक म्हण आहे. तेली समाजाबद्दल मला खूप आदर आहे. हिंदू समाजामधल्या प्रत्येक जातींचा मी आदर करतो. पण ही म्हण मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे ना. छत्रपतींनी पेशव्यांना जेव्हा पंतप्रधान बनवलं तेव्हा त्यांच्यामधले गुण बघूनच केला असेल. आणि तुम्ही जर छत्रपतींच्या काळातलं जर तुम्ही मराठा साम्राज्य बघाल तर ते साम्राज्य केवढं होतं आणि पेशव्यांनी ते साम्राज्य किती वाढवलं. पार अटके पार झेंडे हे पेशव्यांनी लावले. पेशव्यांनी मराठा साम्राज्य 10 पट नाही 20 पट वाढवलं. कोणाकरता वाढवलं? छत्रपतींच्या आशीर्वादाने. महाराजा छत्रसालने जेव्हा बाजीराव साहेबांना, श्रीमंत बाजीराव पेशव्यांना त्यांच्या राज्याचा 3रा भाग दिला तर तेव्हा तेही स्वतःला छत्रपती किंवा स्वतःला राजे महाराजे बनवून घेऊ शकले असते. त्यांना कोणी अडवलं नसतं. तुमचेच मराठा साम्राज्याचे सरदार शिंदे, होळकर, गायकवाड या सगळ्यांनी स्वतःची राज्य स्थापन केली. 1857 साली आपण पहिलं स्वातंत्र्य समर जिंकलं असतं जर शिंदे जे आहेत ग्वाल्हेरचे त्यांनी गद्दारी केली नसती तर. पेशव्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं. आजही पेशव्यांच्या वंशजाकडे एक घंटा काय नाहीये. पंचपळीपात्र तुम्ही म्हणताय, लाज वाटत नाही राऊत तुम्हाला? कोणी पण येतोय आणि टपली मारून जातोय. तुम्हाला ॲट्रॉसिटी आहे म्हणून तुम्ही ॲट्रॉसिटीचा आधार घेऊन तुम्ही काही पण करणार. आजच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने जर तुम्हाला आपल्याला संविधानामध्ये समानता आणायची असेल तर ॲट्रॉसिटी ही सर्व समाजाला लागू झाली पाहिजे. कुठल्याच जातीने दुसऱ्या जातीचा द्वेष केला नाही पाहिजे. आणि हा राऊत नावाचा दीड दमडीचा शहाणा हा महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आहे. मंत्री पदाची शपथ घेताना संविधानाची शपथ घेतात आणि हे बाडगे त्या शपथेचा अनादर करतात, जाती जातीमध्ये भांडणं लावतात. यांना इमिजिएटली टर्मिनेट केलं पाहिजे. खरं लागू 1857 साली सर्व संस्थानिकांनी कात्री बजाव भूमिका घेतली होती. तर हे निर्लज्ज लोक आहेत. आणि आपण काय करतो, आपण नेहमी जाऊ दे कशाला बोलायचं म्हणून म्हणतो. माझा तुम्हाला अनुभव सांगतो, तुम्हाला माझा वैयक्तिक अनुभव. मी 2012 पासून एका व्हॉट्सअप ग्रुपवरती मी मेंबर आहे. होय अगोर साहेब, आपण त्यावरती चर्चा करतोय. माझ्या ग्रुपमध्ये जवळपास एक मुसलमान आहे,
जवळपास 15 ते 20 मराठा लोक आहेत. मराठामधले धर्मप्रिय मराठा आहेत जवळपास 8 आणि 4-5 जे स्वतःला मराठा म्हणून घेतात ते बी ग्रेडी मेंबर आहेत. त्यानंतर ब्राह्मण आहेत माझ्याबरोबर, ख्रिश्चन आहेत. त्या ग्रुपवरती पहिल्यांदा हिंदू धर्मद्वेष, ब्राह्मणद्वेष रोज याचा, म्हणजे डोळे उघडले की ग्रुपवरती तो ब्राह्मणद्वेष आहे. मी माझ्या 3-4 ब्राह्मण मित्रांना म्हणलं, अरे यार हे लोक अशा प्रकारचा प्रचार करतायत, त्याला तुम्ही का बोलत नाहीत? हे मला जाऊ दे ना, त्यांना कोण लक्ष घालणार आहे? एकूण ओव्हरऑल त्या ग्रुपमध्ये जवळपास 150 लोक, कोण लक्ष घालतं त्यांच्याकडे? पण मी काय म्हटलं, हे जे एकतर 99% लोकांनी आपल्या धर्मग्रंथाचा अभ्यास केलेला नसतो आणि मग त्यावेळी जेव्हा हे बी ग्रेडी किंवा बामसेपी लोक एखाद्या ग्रुपवरती असा प्रचार करतात, आता हे जो या भोकाटीने केलेला आहे त्यांना माहिती नसतं, त्याला कोण काउंटर करत नाही, त्या लोकांना ते खरं वाटतं. त्यामुळे जे 100मधले 95 लोक धर्मप्रेमी असतात, त्यातले जवळपास 25-30 लोक त्यांचा विश्वास धर्माला लागतो आणि पुढच्या 1-2 वर्षामध्ये त्यांचं पूर्णपणे परिवर्तन होतं. तर मग मी एकच सुरुवात केली, एखादी पोस्ट आली की मग जी पोस्ट त्या माझ्या मित्रांनी टाकली आहे त्या मित्राला माझ्याबद्दल काय वाटेल किंवा त्याला वाईट वाटेल याचा विचार अजिबात न करता त्याला मी बिनदिक्कत घोडे लावायला सुरू केले, भोसडायला सुरू केलं. त्यानंतर आज मला गर्व आहे, मी 180 ग्रुपमध्ये आहे व्हॉट्सअपच्या. एकही ग्रुपमध्ये कोणाच्या मायच्या म्हणजे याच्यामध्ये दम नाही आहे, कोणाची माय व्हॅली नाही आहे की तो मेसेज टाकेल हिंदू धर्म विरोधी. टाकला की मी भोसडतो, त्याच्याच भाषेमध्ये, घाण भाषेमध्ये भोसडतो. मग पुन्हा म्हणतात, राव तू असं का केला, तसं का केला? मला तू जर माझ्या धर्मावरती येणार असशील तर भोसडीच्या तू कोण पण असशील तर तुला घोडे लावणार. मग तू भले माझा भाऊ असशील, माझा मित्र असशील का माझा साहेब असशील, मी नाही गिनत. माझ्याकरता माझा धर्म हा सर्वात महत्वाचा आहे. माझ्या धर्माने मला शिकवण दिली की धर्म रक्षति रक्षितः, म्हणजे तू जर तुझ्या धर्माचं रक्षण करशील तरच तुझा धर्म तुझं रक्षण करेल. ज्याला आपल्या धर्माचा अभिमान नाही, आपल्या जातीचा अभिमान नाही, त्यांनी सरळ सरळ सुनता करून घ्यावी, त्याचा बाप्तिस्मा करावा. हे असे नाव बदलून गांडूळगिरी करू नये. त्यामुळे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, हे लोक जेव्हा येतात तेव्हा आपण एकत्र येऊन त्या लोकांना अरबी घोडे, भीमतडीचे घोडे लावणे गरजेचं आहे. तुझा बाप गेलता का रे तिकडे बघायला रामाच्या दरबारामध्ये काय झालं? गप्पा मारतो. असंच या हरामखोरांनी सांगितलं की शिवाजी महाराजांचा खून झाला. लाजा वाटत नाही त्या लोकांना आणि ऐकून घेणारे आणि वाचणारे लोक पण गप्प बसतात. तुम्ही पेशव्यांना शिवाय घालता तेव्हा अप्रत्यक्षरित्या तुम्ही छत्रपतींच्या गादीचा अपमान करतात. भडव्यांनो, छत्रपती हे दैवत आहे महाराष्ट्राचं आणि त्यांचे प्रत्येक निर्णय हे राजाचे निर्णय आहेत. यथा राजा तथा प्रजा. आम्हाला छत्रपती भेटले म्हणून आम्ही आज देवाची पूजा करू शकतोय. काही रघु कुठलाही संदर्भ नाही, काही नाहीये. कच्ची दारू प्यायची आणि ती कच्ची दारू पिऊन मग काही लिखाण करायचं, याला काय अर्थच नाहीये. आणि ह्यांना जे पाठीशी घालणारे राजकीय नेते आहेत त्या राजकीय नेत्यांचं फावतं, कारण त्यांना माहिती आहे जर हिंदू एकत्र झाला तर मग ह्यांना ह्यांचं मतांचं राजकारण करता येणार नाही. जय श्रीराम अभिषेक. संभाजी महाराजांना मनुस्मृतीनं मारलं. अरे तो आलमगीर औरंगजेब का चुत्या होता का? त्याच्या आलमगीर नावा या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, स्वतः औरंगजेब म्हणतोय की त्यांनी आमच्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती धाकलीपाती श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांचा त्यांना कसं पकडलं आणि कशा प्रकारे हालाल केले.
आणि भडव्यांनो, तुम्हाला लाज वाटत नाही? तुम्ही म्हणता की त्यांचा मनुस्मृतीनुसार मारलं म्हणून. मनुस्मृती तुम्ही वाचली का रे ढुंकणाऱ्या कुत्र्यांनो? मनुस्मृती काय आहे ते तर माहिती आहे का तुम्हाला? बरं, हिंदू धर्मामध्ये फक्त मनुस्मृतीच आहे का हेही माहिती का तुम्हाला? याज्ञवल्क स्मृती, पराशर स्मृती, देवल स्मृती, मनुस्मृती. स्मृती हे तत्कालीन कायदे आहेत. जसे आज मुसलमानामध्ये शरीयत आहे. औरंगजेबाने म्हणा किंवा त्या टिप्याने म्हणा स्वतःला पदव्या लावून घेतल्यात. गाझी, बुत शिकन. बुत शिकन हे नाव कसं पडलं माहितीये? ज्यावेळी मध्य पूर्वेमधून ही इस्लामी टोळधाड आपल्या भारतावरती चालून आली तेव्हा त्यांना हिंदुकुश पर्वत पार करावा लागायचा. हिंदुकुश पर्वत पार करताना तिथे बहुसंख्य बौद्ध संस्कृती होती. म्हणजे 95% बौद्ध लोक राहत होते आणि 5% हिंदू समाज राहत होता. रघु, आय एम ट्राइंग माय डिअर फ्रेंड. नो आन्सर फ्रॉम लाईव्ह व्हिडिओ गेस्ट. मलाच कळत नाही काय प्रकार आहे हा. तर बुत शिकन हा शब्द कसा पडला? बुत शिकन म्हणजे बुत म्हणजे बुद्ध आणि शिकन म्हणजे तोडणारा. त्यांना बाकीचे देव माहीतच नव्हते. जे मुसलमान आक्रमक होते, जे मध्य पूर्वेतून आले, त्यांना बाकीचे देव माहीतच नव्हते. तर त्यांना समोर पहिले मूर्त्या कुठल्या दिसल्या? बुद्धाच्या. त्यांनी बुद्धाच्या मूर्त्यांचं शिरकाण केलं म्हणून भूत शिकन. अभिमानाने नाव करायचे, भूत शिकन अफजल खान. गाझी म्हणजे काय? की जो काफिर लोक आहेत त्या काफिर लोकांच्या युद्धामध्ये मुंडकी उडवतो आणि जिवंत राहतो, तो गाझी. तर यांनी स्वतःहून स्वतःला गाझी, बुत शिकन म्हणून घेतलेलं आहे. हरामी टिप्या ज्याचं तुम्ही उत्सव साजरे करता, त्या भोसडीच्या टिप्याने एवढे अत्याचार केलेत. केवळ हिंदूंवरती नाही आहेत. तुम्हाला तो की ख्रिश्चन लोक पण आजही तुम्ही कर्नाटकामध्ये जेव्हा कुर्गला जाल तेव्हा कुर्गमध्ये तिथला हिंदू समाज आणि तिथले ख्रिश्चन दिवाळी आणि ख्रिसमस साजरे करत नाहीत. याचं कारण आहे की ऐन दिवाळीच्या दिवशी ह्या टिप्याने तिथल्या हजारो ब्राह्मणांच्या, हिंदूंच्या सर्वांच्या कत्तली केल्या होत्या. तिथल्या ख्रिश्चनांच्या कत्तली केल्या होत्या. त्यांचे चर्चेस, आपले मंदिरं तोडले होते. म्हणून इतर भारतामध्ये जरी आपल्यात वाद असले ना तरी त्या ठिकाणी कुर्गमध्ये तिथला हिंदू समाज आणि ख्रिश्चन समाज एक वटून टिप्याचा जयंती करण्याबद्दल विरोध करतात. आणि तुमच्यासारखे गांडूळ लोक आहेत जे लोक या लोकांचं उदात्तीकरण करतात. कारण का? तर तुम्हाला हिंदूंमध्ये भांडणं लावायची आहेत. बहुजन शिकला तर ब्राह्मण मरतो म्हणे. भडव्यांनो, आमचे धर्मग्रंथच शूद्रांनी लिहिलेले आहेत. महर्षी वाल्मिकी, महर्षी वेदव्यास हे सर्व जन्माने शूद्र होते. आणि काय बहुजन बहुजन लावले हो तुम्ही नाटकं? बहुजन कोण आहेत? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण आहेत जे सवर्ण आहेत. त्यांना सवर्ण म्हणतात आणि ते सारखे आहेत. आणि हे बहुजन आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ज्या मनुस्मृतीचं नाव तुम्ही घेता ती मनुस्मृतीच एका क्षत्रियाने लिहिलेली आहे.
भगवान मनु क्षत्रिय होते. तुम्हाला त्याचं काय ज्ञान नाही. तुम्ही उचलली जीभ लावली टाळायला. तुमची अशी अवस्था आहे. आणि बहुजनांच्या शिक्षणावर बंदी असणारे रामराज्य आणि राम मंदिर कोणाला हवे आहे? अरे माझा देव प्रभू श्रीराम हा असा होता की त्यांनी माणसांबरोबर जनावरांना पण बरोबर घेऊन युद्ध केलंय. करतोय रघु ट्राय. नाही रघु, होत नाहीये. आपण पुढच्या वेळी रघु एकत्र येऊनच करू, म्हणजे एका ठिकाणी बसूनच. तर तुम्ही थोडी तरी म्हणजे शिका. ज्यांचं नाव घेता त्या भगवान बुद्धाचं तुम्हाला मी एक वाक्य सांगतो की अत्तदीप्प भव, म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा. बहुजन म्हणजे आम्ही आहोत. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र. आणि वाल्मिकी ऋषींनी, वेदव्यासांनी रामायण लिहिलंय, तर तसा शूद्र व्हायला मला आवडेल. हे तुम्हाला मी सांगतो, एक ब्राह्मण. तुमच्या स्वतःच्या संघटनेचं जे ब्रीदवाक्य आहे, ते ब्रीदवाक्य तुम्ही ज्या रामदास स्वामींना तुम्ही शिव्या घालता त्यांच्याकडनं चोरलेलं आहे. तुम्ही स्वतःचं तुमचं काहीच नाहीये. तुम्हाला फक्त पैसे दिले, छू म्हणलं की तुम्ही भुंकायला सुरू करता. शंभर टक्के. स्वतः रामायणामध्ये असं कुठेही दिसत नाहीये प्रभू श्रीरामाने एक शूद्र स्त्री शबरी, तिने उष्टी केलेली बोरं खाल्ली आहेत. म्हणजे तेव्हा सोवळं नव्हतं का? म्हणजे याच तर्काचा विचार केला तर, बुद्धीचा विचार केला तर आपल्याला कळतं की हा जो प्रचार करतायत हा प्रचार पूर्णतः खोटा आहे. जे प्रभू श्रीराम माणसाबरोबर जनावरांचा पण आपल्या राज्यामध्ये, आपल्या युद्धामध्ये समावेश करतात, ते कुठल्या माणसावरती अन्याय करतील का? प्रभू रामाला बदनाम करण्याकरता मिशनऱ्यांनी आणि बामसेप्यांनी केलेली चाल आहे ही. आणि त्या चालीला आम्ही तर बळी पडणार नाहीत. मूलतः अभिषेक आपल्याला आपल्या मुलांना आपल्या धर्माचं ज्ञान देणं गरजेचं आहे. आपल्या धर्माबद्दल थोडी माहिती देणं गरजेचं आहे. तरच हे जे हरामखोर लांडगे आपल्या धर्माचा लचका तोडण्याकरता टपून बसलेले आहेत त्यांना आपण तोंड देऊ. मी आज काळा टी शर्ट पण त्याकरताच घातलाय की मला या हरामखोरांचा निषेध करायचा आहे. साधी सोपी गोष्ट आहे की त्यांना हिंदूंचं सामूहिक धर्मांतरण करता येत नाही, म्हणून त्यांना हिंदू धर्मातून दुसऱ्या धर्मात जायचं. त्याकरता त्यांनी शिवधर्म नावाचा धर्म सुरू केला. मग शिवधर्मातून तुम्ही दुसऱ्या धर्मात तुमचं तुम्ही धर्मांतरण करायला मोकळे आहेत. अशाच प्रकारे मराठा तरुणांची माथी भडकावून या लोकांनी राजकारण केलं. नेहमी 3.5% भीती दाखवली. रघु, आपण सोशल डिस्टन्सिंग वरती उद्या आपण जरूर लाईव्ह करू. उद्या परत मी करणार आहे, त्यावेळी आपण थोडं ट्राय करू दोघं एकत्र यायचा पहिल्यांदा. आणि मुळामध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे की त्या ब्राह्मणाच्या मुलाला जिवंत करण्यासाठी प्रभू रामचंद्राने धनुष्याला बाण लावला आणि निर्भीड अरण्यात एकांतात ज्ञानार्जन करणाऱ्या शंभुकाचा शिरच्छेद केला.
खरं आहे कुलकर्णी साहेब, ब्रिगेड म्हणजे बाणसेपच्या ताडाखालचं मांजरच आहे. तू गेलता का रे भडव्या बघायला की रामाने कुठला बाण काढला, कसा ओढला, कसा धरला आणि कसा शिरच्छेद केला? का तुझा भाव गेलता? ते तुझं काय जे काय टाइम मशीन आहे ना, ते टाइम मशीन जर दाखवा आम्हाला. कुठला संदर्भ नाही, काय नाही. थोडी तरी लाज बाळगा. निर्लज्ज लोक आहात तुम्ही. स्वतःच्या हातांनी स्वतःच्या पायावरती तुम्ही कुऱ्हाड मारून घेताय. या देशाच्या बाजूला म्हणजे आपली जी राजधानी आहे दिल्ली, त्या दिल्लीपासून फक्त 600 किलोमीटर वरती इस्लामाबाद आहे. त्या इस्लामाबादमध्ये इस्कॉनला एक मंदिर बांधायचं होतं, तर ते साधं मंदिर त्यांनी बांधू दिलं नाही. कुठं गेली तुमची सहिष्णुता? कुठे गेला तुमचा सेक्युलरिझम? तर ती लोक फक्त 600 किलोमीटर वरती आहेत आणि दिल्लीपासून मुंबई किंवा आपलं राज्य 1300-1400 किलोमीटर आहे. म्हणजे तुम्ही ज्या धोक्याला तुम्ही बघू शकत नाहीयेत, फक्त 600 किलोमीटर अंतरावरती आयसिस तालिबान बसलेलं आहे. आणि त्यांच्याकरता तू पण काफीर आहे आणि मी पण काफीर आहे. कालचीच बातमी आहे, आपल्या भारताचा जो एक भाग होता जम्मू काश्मीर मधलं गिलगिट आणि बाल्टिस्तान, त्या ठिकाणी खड्डा खोदताना भगवान बुद्धाची मूर्ती सापडली. तर त्या लोकांनी लगेच बुद्ध शिकणपणा दाखवत त्या मूर्तीचे तुकडे केले. याच लोकांनी अफगाणिस्तानमध्ये बामियानला बुद्धाच्या मूर्तीला तोफेचे गोळे लावून, रणगाडे लावून उडवलं. तेव्हाही तुम्ही गप्प बसलात, तेव्हा विरोध नाही केलात. हे दुटप्पीपणा कसा जमतो रे तुम्हा लोकांना? ही गांडूळगिरी कशी जमते? म्हणजे तिकडे म्यानमारमध्ये तिथले बौद्ध लोक, रोहिंग्या हे जे तिथले बांगलादेशी मुसलमान आहेत, ते अत्याचार करतात म्हणून त्यांच्या विरुद्ध हत्यार घेऊन उभे आहेत. श्रीलंकेमध्ये तिथले बौद्ध विरोधामध्ये आहेत. आणि इकडे ती रझा अकादमी वगैरे जे लोक आहेत हे यांचा विरोध करतात. आणि इकडे तुम्ही पुन्हा एक एक म्हणता. काय नेमका प्रकार काय? तर आम्हाला माहिती आहे की आम्ही तुमचे मोठे शत्रू आहोत आणि त्याकरता शत्रूचा शत्रू हा आमचा मित्र, या न्यायाने तुम्ही एकत्र आलेला आहात. पण लक्षात ठेवा, 80 कोटी 100 कोटी आम्ही आहोत. मारले तरी मरणार नाहीत एवढे आहोत. तुमची लोकसंख्या किती? सगळ्यात पहिले सुरी तुमच्या गळ्यावरती पसरणार आहे. हेच झालं कराचीमध्ये, हेच झालं ढाकामध्ये, हेच झालं काबूलमध्ये. एकेकाळी 22% हिंदू समाज होता पाकिस्तानामध्ये, आज 1% आहे. 1% पण दलित समाज आहे, त्यांना जाऊ देत नाहीत. तुमचीही अवस्था तीच होणार आहे, कारण काफीर तुम्ही पण आहात आणि काफीर आम्ही पण आहोत. मूर्तीपूजक तुम्ही पण आहात, मूर्तीपूजक आम्ही पण आहोत. तेव्हा बी रेडी फॉर वॉर. वॉर इज कमिंग. इट्स कमिंग फॉर यू. सुधरा. तात्कालिक लाभाकरता आपल्या पायावरती धोंडे पाडून घेऊ नका. तुम्हाला जर चर्चा करायची आहे तर मुद्देसूद करा. हे असलं कादंबरी लिखाण करून लोकांना चुतात काढायचे धंदे बंद करा. खरंय. अरे राजा दाहिरचं नाव घेतलं रघुवीर. राजा दाहिरने प्रत्यक्ष जे मुसलमानांचे प्रेषित आहेत मोहम्मद पैगंबर, त्यांच्या नातेवाईकांना त्यांनी शरण दिली होती. म्हणजे हा जो शिया सुन्नी वाद आहे, तर त्यांच्या नातेवाईकांना यांनी शरण दिली होती, म्हणून ते लोक चाल करून आले मारण्याकरता.
अहो, हसन हुसेनला ज्यांनी मारलं ते का बामण होते का? त्यांना वाचवायला गेलेला जो दत्त होता, मुहियाल ब्राह्मण, तर हुसेनी दत्त नावाचा ब्राह्मण समाज आजही तुम्हाला भारतामध्ये आढळेल की ज्याने महम्मद पैगंबराच्या नातवंडांना वाचवण्याकरता स्वतः आणि आपली 7 मुलं आणि बरोबरचे सैनिक सगळेजण करबलाच्या युद्धामध्ये मारले गेलेत. मोहियाल ब्राह्मण, लक्षात ठेवा. नाही, सावरकरांनी सांगितलं ते मान्य नाही करणार ना रघु. पालतं घडा आहे, पालतं घडा तू किती पाणी टाकला तरी काहीच उपयोग नाहीये. सो आजचा विषय हाच होता. तर मी हा जो भोकाटे आहे आणि 3 गुडघे राऊत आहे या दोघांचाही निषेध करतो. त्यांनी ही जी वक्तव्य केलेली आहेत, ॲज अ मंत्री म्हणून जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याबद्दल, आणि हा माणूस सतत भुंकत असतो, हा काँग्रेसचा माणूस आहे. काँग्रेस ही आपल्या राज्यघटनेचे जनक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आणि काँग्रेस यांचं शत्रुत्व होतं. नेहरूने डॉक्टर आंबेडकरांना त्यांनी विधिमंडळामध्ये निवडून येऊ नये म्हणून जंग पछाडलं. शेवटी त्यांना बांगलादेश, तेव्हाचा बंगालचा भाग, मुस्लिम बहुल भागातून त्यांना निवडून यावं लागलं. तर याच काँग्रेसमध्ये हा राऊत आहे जो डॉक्टर आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करतो. तर स्वतः डॉक्टर आंबेडकरांना मानणाऱ्या व्यक्तींनी याचा निषेध केला पाहिजे. डॉक्टर आंबेडकरांचं शूद्र कोण होते, हू वेअर शूद्राज, हे पुस्तक वाचा. तर माझी इच्छा आहे, माझी मागणी आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या राऊतला मंत्रिमंडळातून काढून टाकावा, त्याच्या जागी दुसऱ्या माणसाला घ्यावं. तुम्हाला जातीचंच राजकारण करायचं आहे तर तुम्ही दुसऱ्या माणसाला घ्या, पण ह्या नासक्या माणसाला तुम्ही मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा, ही आमची मागणी आहे. हा सतत त्याच्या तोंडातून जुलाब करतोय, ब्राह्मण द्वेष करतोय, आणि ब्राह्मण द्वेषाचा अडून तो हिंदू धर्माला टार्गेट करतोय. तर जागे व्हा. झोपला असाल तर उठून बसा, उठून बसला असाल तर चालायला लागा, आणि चालत असाल तर पळायला लागा. पण या हरामखोरांना पळता भुई एक करा. माझं म्हणणं हेच आहे. तुम्हाला कुठेही दिसला की त्याला ठोकून काढा. प्रत्यक्ष ठोकता येत नाहीये तर तुम्ही त्याला शब्दाने ठोकून काढा, पण लावा, बिनदिक्कत घोडे लावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय शिवराय, जय भवानी. रघु, आपण परत बोलूयात.